चाहिए, सबको पानी चाहिए ना। अरे मैं डालना चाहिए, कोई ऐसे करेगा तो कैसे? लोकांना आतमध्ये हे केलं, हे कोणी सिच्युएशन क्रिएट केलंय? संसारांना व्हिडिओ आहेत आमच्याकडे, मग आम्ही खाली बोलण्यासाठी आलो. इथे 50 लाख रुपये देऊन आम्ही याच्यासाठी आलो. तुमच्या ठिकाणी मी जर असेल तरी मला पाण्यासाठी तेवढी सडक या ठिकाणी तुम्ही ज्या तारखेला आहे, बरोबर. तुम्ही कुठे राहता आणि किती कुटुंब या ठिकाणी राहता, नेमकं काय आंदोलनाची वेळ आहे? मी बिल्डिंग नंबर 10मध्ये राहते. माझं नाव तेजश्री गणेश सावंत आणि आम्ही हा फ्लॅट घेतला आहे 2019मध्ये. आम्ही पोझेशन घेतलं आहे 2020मध्ये, 2021मध्ये अंदाजे. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष बऱ्यापैकी पाणी होतं. त्याच्यानंतर जसं नवीन नवीन यांचे प्रोजेक्ट्स यायला लागले, पाणी कमी व्हायला लागलं. याच्या आधीही आम्ही बरेचसे आंदोलन केलेले आहेत, बरेचसे वेळा आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आहे. आम्हाला तेवढ्या पुरतं फक्त पाणी मिळतं किंवा आश्वासन मिळतं की पाणी देणार आहोत आम्ही तुम्हाला, दिलंही जातं थोड्या दिवसांसाठी आणि परत पहिले पाडे 55 होऊन जातात. आता पण आम्ही आज जेव्हा आलो होतो बिल्डरची चर्चा करायला, त्या दिवशी त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही. त्यांनी त्यांचे बाउन्सर बोलवले, पोलिसांना बोलवलं. काय गरज आहे? आम्ही फक्त बोलायला आलो होतो ना, आम्ही आमचे प्रश्न मांडायला आलो होतो. तुम्हाला काय वाटलं आम्ही दगडफेक करणार आहे, आम्ही मारामाऱ्या करणार आहे? म्हणजे सामान्य माणसांनी बोलायचंही नाही, त्याचे प्रश्नही नाही मांडायचे. तुम्ही पोलिसांना बोलणार, पोलीस आम्हाला कायदा शिकवणार की आम्ही तुमच्यावरती केस टाकू. का टाकणार केस? आम्ही 70,000चे फ्लॅट घेतले, 70 लाखाचे फ्लॅट घेतलेत. करोडोनी बाकीच्या लोकांनी रिसेलमध्ये पण घेतलेत फ्लॅट. त्यांनी काय हे दिवस बघायला घेतलेत का की 2 तास पण पाणी नाही येणार दिवसात? काही दिवस तर 2-2 दिवस पाणी नाहीत. आणि यांनी आश्वासने दिलं की STP पाणी वाचवायला STP लावणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार वॉटर हे करणार होते. एकही गोष्ट चालू नाही याच्यातली. STP मध्ये पाणी एवढं घाण येतं की लोक बादल्यांनी पाणी होतात फ्लशमध्ये, फ्लश करत नाहीये लोक. रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे गेलं? का नाही झालं आता 2 वर्षामध्ये? पडतोय ना पाऊस, मग करा. कुठे गेली ती सोय? सोलार वॉटर का नाही येते आम्हाला? मग हे एवढ्या सगळ्या अम्युनिटीज फक्त दाखवायला होत्या का? आणि प्रत्यक्षात तर एक पण अम्युनिटी नाही. माझं नाव अमोल पठाडे, बिल्डिंग नंबर 10मध्ये रहिवासी आहे मी. आज हजारोच्या संख्येने आम्ही उभे आहोत आमचे प्रश्न सॉल्व्ह करा या गोष्टीसाठी. आम्ही मागच्या कितीही वर्षापासून 10 वेळा धक्के खाल्ले असतील. बिल्डरने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे या, तुम्ही MIDCला जा. हे सगळं फक्त आम्हाला फिरवण्यासाठी चालू आहे, बाकी काही नाही. आमच्या मागण्या बेसिक आहे, आम्हाला पाणी द्या. पाणी हे जीवन आहे, त्याच्यासाठी आम्ही झगडतोय. STPच्या वॉटरमध्ये एवढे स्मेल्स आहेत, कोणाच्या हेल्थला किती इम्पॅक्ट होतो बिल्डरला अक्षरशः सांगून टाकलेलो आहे. त्याने काही ॲक्शन घेतलेली नाही या विषयावरती. त्यांना प्रत्येक वेळी आम्ही फक्त हीच रिक्वेस्ट करतो, सिव्हिलाइज गोष्टीमध्ये सांगतोय. पोलिसांना ड्युटी करण्यामध्ये त्यांना माहिती असायला हवं तर मॉब हँडलिंगचं. त्यांना माहिती आहे की किती MLD वॉटर येत आहे, कोणता प्रोजेक्ट चालू आहे, हे का पोलिसांना माहिती असायला हवं? बिल्डरने सांगितलं असेल त्याच्यामुळे, कारण त्यांनाही माहिती आहे. ते आम्हाला समजावतात की तुम्हाला पाणी येतं आहे, तुम्ही बघा, हे करा. हे पोलिसांना कशाला सांगायचं हवं? बिल्डरला माहिती हवं. बिल्डर येऊन आम्हाला सांगा ना, ही आमच्या आणि बिल्डरची गोष्ट आहे. पोलिसांना का मध्ये पडायचं होतं? पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या होत्या? ह्या महत्त्वाच्या गोष्टी. आता आमचं हेच आहे की पाण्याचा प्रॉब्लेम 24/7 आम्हाला हे पाणी हवं आहे. बिल्डरकडून लिखित मागणी हवी आहे की तो ह्या गोष्टी पुरवणार. हीच मागणी आमची. बिल्डिंग नंबर 10 1802मध्ये राहतो. नेमका प्रॉब्लेम हा आमचा पाण्याचा आहे. पहिली गोष्ट, जेव्हा आता हा मॅजिक फिरसे जो यांनी प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे नवीन येत्या मे महिन्यामध्ये आज मे महिन्यामध्ये कंटिन्यू 24 तास पाणी होतं. आणि जसा त्यांचा प्रोजेक्ट लॉन्च झाला आणि त्याच्या नेक्स्ट डेपासून हार्डली अर्धा तास, पाऊण तास, ते पण सकाळी 6 आणि रात्री 10 ते 10:30. आणि कंटिन्यू 3 दिवस पाणी नाही, 2 दिवस पाणी नाही. आम्हाला फक्त बिल्डरकडून एवढीच मागणी आहे की जे काय आहे ते तू आम्हाला लिखितमध्ये दे की बाबा आम्ही तुम्हाला पाणी पुरवू. बस आमची तेवढीच मागणी. किती कुटुंब आहेत? जवळपास 4,500 कुटुंब आहेत संकुलामध्ये.